शिर्डी शहरामध्ये पारंपरिक व्यवसायापेक्षा एका नवीन व्यवसायात घेतलेली ही भरारी आहे आणि ग्राहकांनीही त्याला पसंती दिल्यामुळं कारण साई मिठास दत्तूभाऊच्या नावात गोडवा आहे आणि म्हणून या शिर्डी शहरातून नव्हे तर या तालुक्यातून या साई मिठासाठी लोक रांगा लागलेल्या असतात। पब्लिक पाहून आज बाबांच्या नगरीमध्ये मी स्वतःला भाग्यवान समजतो का एवढ्या लोकांनी आज वेळ देऊन या कार्यक्रमाची उंची वाढवली। युवक असतील, मान्यवर शिर्डीतील प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तसेच भावी नगरसेवक म्हणून सतत वर्षभर प्रत्येक राजकीय व्यासपीठावर चर्चित असलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले छोटे बापू उर्फ दत्तात्रय कोते यांच्या साई मिठास या मिठाई दुकानाचा नूतनीकरण आणि शुभारंभ सोहळा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच मोठ्या संख्येनं आलेल्या मान्यवर मित्रमंडळींच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडलाय। युवा नेते सुजय विखे पाटील व्यस्त असल्यानं त्यांना शिर्डी मतदारसंघात येण्यास वेळच मिळाला नसल्यानं छोटे बापू यांनी देखील अनेकदा सुजय दादांना बोलावण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळेअभावी साई मिठास या दालनाचा उद्घाटन सोहळा बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडला होता। अखेर काल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी वेळ दिला आणि हा सोहळा पार पाडल्याचं दत्तात्रय कोते यांनी सांगितलं। यावेळी गेल्या 11 वर्षांपूर्वी सुद्धा खासदार सुजय विखे पाटील यांच्याच हस्ते साई मिठास या दुकानाचं उद्घाटन झालं होतं आणि काल पुन्हा नूतनीकरण झाल्यावर माजी खासदार सुजय विखे यांनी उपस्थिती लावत फीत कापून नारळ फोडत या सोहळ्याला हजेरी लावली व पुढील व्यवसायास शुभेच्छा दिल्या। साई मिठास नावाचं दालन सलग 10 वर्षे प्रामाणिकपणे उत्कृष्ट क्वालिटी आणि योग्य दराच्या जोरावर शिर्डीसह पंचक्रोशीत प्रसिद्ध झालं असून दिवाळी, नूतन वर्ष आणि इतर सणवारांना या दुकानात चक्क रांगा लागत असल्याचं दिसून येतं। शिर्डीच्या भूमिपुत्रांनी पारंपरिक व्यवसाय वगळता एका नव्या व्यवसायात आपल्या प्रामाणिकपणानं आणि कष्टाच्या जोरावर मिठाई व्यवसायात घेतलेली उत्तुंग भरारी ही इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगितलं। साई मिठास या दालनाचा नव्याने हा शुभारंभ शिर्डी येथे पार पडत आहे। आजच्या माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोते परिवारांनी आणि व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज या दालनाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं। या वाढदिवसाच्या निमित्त मी या साई मिठासच्या नव्या वास्तूला त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज प्रथमतः साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये प्रथमतः शिर्डी ग्रामस्थांचे प्रथमतः आभार मानतो। मित्रपरिवार एकदम अनमोल म्हणला तर त्याला वावगं ठरणार नाही। एवढा सर्व युवक वर्ग शिर्डी परिसरातून आज एवढा अमूल्य वेळ 5:30-6 पासून 8-9 वाजेपर्यंत अजूनपर्यंतही तो उभाच आहे आणि या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं का या साई मिठास या दुकानचे साधारणतः 10 वर्ष झाले, 11 वर्ष पदार्पण झालेले आहे। 10 वर्षापूर्वी आदरणीय जिल्ह्याचे नेते सुजय दादा यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं। पुन्हा एकदा 10व्या वर्षानंतर 11व्या वर्षात त्याचं पदार्पण झालं। त्या निमित्तानं त्याचं पूर्णपणे फडचीपासनं तर पूर्ण फर्निचर, काउंटर सर्व सहित पूर्ण नवीन वास्तू उभी केली आणि त्याची पूजा करून मी 1-1.5 महिन्यापासून त्याचं कामच चालू होतं। तर दादांकडनं वेळ घेत होतो, तर दादांनी शेवटी 1 महिन्यानंतर मला दादांची वेळ मिळाली। माझा मनाचा पण होता का हे दुकानचं उद्घाटन फक्त आणि फक्त दादांच्या हस्तेच करायचं। दादांनी तो वेळ देऊन आज त्यांच्या हस्ते उद्घाटन करून माझं मन आज भारावून गेलेलं आहे आणि एवढा मित्रपरिवार, एवढी पब्लिक पाहून आज बाबांच्या नगरीमध्ये मी स्वतःला भाग्यवान समजतो का एवढ्या लोकांनी आज वेळ देऊन या कार्यक्रमाची उंची वाढवली। युवक असतील, मान्यवर असतील, ज्येष्ठ असतील, सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहे। शिर्डी शहरामध्ये देशभरातून येणारा जो साई भक्त आहे तसेच इथले जे स्थानिक रहिवासी या सर्वांच्याच मागणी खातर गेली 11 वर्षापासून या साई मिठासच्या माध्यमातून खवयेगिरी या ठिकाणी चालते आणि बऱ्यापैकी बाहेरून येणारा साई भक्त इथल्या मिठाईला दाद देतो आणि त्यांनी जी क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारे जपलेली असल्यामुळे
का या दुकानाकडं एकदा गिऱ्हाईक आलं की त्या गिऱ्हाईकाची वारंवार पुन्हा पावले या दुकानाकडे येतात आणि दर्शक स्वस्त दरात आणि चांगल्या क्वालिटीचा माल मिळत असल्यामुळं ग्राहकांनी या दुकानाला पसंती दिलेली आहे. आणि निश्चितच कोते पाटील परिवाराच्या वतीनं छोटे बापू असतील, कांता शेठ असेल, यांनी या दुकानाकडं क्वालिटी मेंटेन करण्याच्या दृष्टीनं लक्ष दिल्यामुळं हा व्यवसाय शिर्डी शहरामध्ये नव्यानं भरभराटीस येत आहे. शिर्डी शहरामध्ये पारंपरिक व्यवसायापेक्षा एका नवीन व्यवसायात घेतलेली ही भरारी आहे आणि ग्राहकांनीही त्याला पसंती दिल्यामुळं निश्चितच हा व्यवसाय भविष्यात वाढीस लागू शकतो आणि लागलेला आहे. या शिर्डी शहरामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं परिचित असं व्यक्तिमत्व साई मिठाचे मालक आमचे मित्र आणि भावी नगर अध्यक्ष, भावी नगरसेवक दत्तात्रयजी कोते यांच्या साई मिठास या दुकानचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी सन्माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खऱ्या अर्थाने आज जर सांगायला आनंद होत आहे, या शिर्डी शहरामध्ये आपण जर बघितलं तर व्यवसाय भरपूर आहेत, परंतु हा जो स्वतःचा जो व्यवसाय आहे तो आगळा वेगळा व्यवसाय. कारण साई मिठास दत्तूभाऊच्या नावात गोडवा आहे आणि म्हणून या शिर्डी शहरातून नव्हे तर या तालुक्यातून या साई मिठासाठी लोक रांगा लागलेल्या असतात आणि म्हणून गेल्या 10 ते 11 वर्षापासून या साई मिठाच्या दुकानं रेकॉर्ड तोडलेला आहे. 3-4 शाखा यांच्या निर्माणही झालेल्या आहे केवळ दत्तूभाऊंच्या त्या स्वभावामुळे. आणि यांना देखील यांची जी कोते परिवाराची जी प्रगती आहे, जी वाटचाल आहे, ती याही पद्धतीनं याच्याहीपेक्षा गतीने पुढे अशीच चालत राहोत हीच आम्ही आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने दत्तूभाऊंना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला शुभेच्छा देतो. त्याच पद्धतीनं आमचं राजवाडा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं देखील दत्तूभाऊ आणि कोते परिवाराला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. ग्राहकाच्या मनावर राज्य करणारं असं आमचं साई मिठास 10 वर्षापूर्वी माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते ओपनिंग झालेली होती. आज योगायोग की नामदार साहेबांचा वाढदिवस असल्या कारणाने पिंटू भाऊनी आज नूतनीकरणाचा कार्यक्रम पुन्हा एकदा ठेवला आणि सुजयदादांनी पुन्हा एकदा नूतनीकरणाला उपस्थित लावून सर्वांचं मन जिंकून घेतलं आणि पिंटू भाऊंना नूतन साई मिठाच्या नूतनीकरणाच्या शुभेच्छा. 10 वर्ष पिंटू भाऊ अतिशय आनंदाने आणि शिर्डीकरांना साई मिठाच्या मार्फत जो गोडवा देतात तर त्यांच्या स्वभावातही गोडवा आहे. त्यामुळे हा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिला व पिंटू भाऊंना साई मिठास नूतनीकरणाच्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या. खरं तर जे दत्तूभाऊ कोते यांनी जो साई मिठाच्या माध्यमातून जे सर्व जनतेला एक गोडवा, एक मिठास या नावाने एक गोडवा हा अर्थ दिला, तर खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वभावामध्ये पण गोडवा आहे. कारण त्यांचा स्वभाव असा आहे की सर्वांशी प्रेमाने, मग ते विरोधक असो किंवा स्वतः पक्षी असो, त्यांचा स्वभाव अगदी हा गोडवाप्रमाणे असतो. त्याच पद्धतीने त्यांनी हा जो व्यवसाय निवडलेला आहे तो नेहमी लॉजिंग, हारप्रसाद, फुलं, लॉकेट हे सर्व साई भक्तावर अवलंबून जो व्यवसाय होता, परंतु यांनी जे विचार करून साई मिठास या माध्यमातून त्यांनी एक लोकल धंदा म्हणून, कारण हे धंदा पूर्वी फक्त बाहेरील बाहेरील राज्यातील लोक करत होते आणि जे आपल्याला काय पेढे चांगल्या उच्च दर्जाचे पेढे घ्यायचे असेल तर आपल्याला राहता कोपरगाव या ठिकाणी जावं लागत होतं. परंतु आता या साई मिठास माध्यमातून आपल्याला आहे इथंच पेढे वगैरे भेटल आणि ते पण योग्य दरात भेटल. हा आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना एक आनंदाचीच बाब आहे. परंतु अजून एक दत्तूभाऊच्या या कार्याचं तुम्हाला अजून एक सांगतो की त्यांनी बसस्टँड शेजारी जे येवले चहा आहे त्या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या प्रकारे तिथे दुकान खोललेलं आहे आणि तिथं गर्दी एवढी चांगली असते, एवढं चांगली क्वालिटी असते
का त्या माध्यमातून अनेक लोक तिथं चहा पिण्यासाठी आवर्जून जातात. तरी या दत्तूभाऊ व या कोते परिवाराने एक चांगल्या पद्धतीनं जो व्यवसाय निवडलेला आहे त्याबाबत त्यांना शुभेच्छा. व त्यांची एक शाखा आहे, असे राहता कोपरगाव अनेक ठिकाणी त्यांची शाखा हो ही साईबाबा चरणी मी प्रार्थना करतो. नमस्ते. 10 साल से मैं साई मीठा चला रहा हूँ. अच्छा है, सब कुछ शिरडी का पब्लिक अच्छी है, मेरे को अच्छा प्यार मिला, सब कुछ अच्छा हुआ और आगे से भी मैं सेवा देता रहूँगा शिरडी की पब्लिक को और सब कुछ अच्छा ही हो जाएगा. पिंटू सेठ बहुत अच्छे हैं, दत्तू भाऊ और अच्छे इंसान हैं. उनसे सहकारी से 10 साल मेरा दुकान चला है और आगे चलता रहेगा. सुजय दादा विकी पाटिल आने से हमें बहुत खुशी हुई और बहुत अच्छे इंसान हैं और आगे भी ऐसे आते रहे. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.